नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास नीती या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहेत. महत्त्वाच्या नियुक्त्या. सर्व प्रश्न हे वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल. तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व प्रश्न आजच्या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहे? तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या हे न्यायमूर्ती चंद्रशेखर आहेत. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे आहे. सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. तर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री हे चंद्रशेखर बावनकुळे आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे मित्रांनो. तर याआधी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त हे दिनेश वाघमारे हे आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न महत्त्वाचा पाहूया. तर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे? तर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष सध्या हे राहुल नार्वेकर हे आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहे मित्रांनो, आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, MPSC चे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, MPSC चे नवीन अध्यक्ष हे विवेक भीमनवार हे आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहूया, गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून हर्ष संघवी यांनी शपथ घेतलेली आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहे. तर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, रेल्वे संरक्षण दलाच्या म्हणजेच RPF च्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहे? तर RPF च्या पहिल्या महिला महासंचालक हे सोनाली मिश्रा आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण बनले आहे? तर मित्रांनो, भारताचे नवीन उपराष्ट्रपती हे CP राधाकृष्ण बनलेले आहेत, आणि त्यांच्या आधी जगदीप धनखड हे होते मित्रांनो. लक्षात असू द्या. तर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर भारताचे सध्याचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. हा प्रश्न तर सर्वांना माहीत पाहिजे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत? तर भारताचे सध्याचे केंद्रीय व संरक्षण मंत्री हे राजनाथ सिंग आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहूया, भारताचे सध्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री कोण आहेत? तर भारताचे सध्याचे केंद्रीय गृह
आणि सहकार मंत्री हे अमित शहा आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहूया. तर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत? तर भारताचे सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री हे नितीन जयराम गडकरी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. हा प्रश्न मागील पोलीस भरतीला विचारलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक RBIचे सध्याचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? तर भारतीय रिझर्व्ह बँक RBIचे सध्याचे 26वे गव्हर्नर हे संजय मल्होत्रा आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर UPSCचे सध्याचे अध्यक्ष हे अजय कुमार आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. तर भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहे? तर मित्रांनो, भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख हे उपेंद्र त्रिवेदी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष हे डॉक्टर V नारायण आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे सध्याचे वित्त सचिव कोण आहेत? तर मित्रांनो, भारताचे सध्याचे वित्त सचिव हे अजय सेठ आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर मित्रांनो, भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष हे दिनेश माहेश्वरी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर मित्रांनो, नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष हे नरेंद्र मोदी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहूया. तर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहे? तर भारताचे 53वे सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती सूर्यकांत आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. ITBP चे नवीन महासंचालक कोण आहे? तर ITBP चे नवीन महासंचालक हे प्रवीण कुमार आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहूया. तर CISF चे नवीन महासंचालक कोण आहे? तर CISF चे नवीन महासंचालक हे प्रवीण रंजन आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. NCC चे 35वे महासंचालक कोण आहे? तर NCC चे 35वे महासंचालक हे लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वच हे आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. BCCI चे नवीन अध्यक्ष कोण आहे? तर BCCI चे नवीन अध्यक्ष हे मिथुन मनहास आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील महत्त्वाचा प्रश्न पाहूया. तर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण यांचे नवीन सचिव कोण आहे? तर मित्रांनो, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण यांचे नवीन सचिव हे अमित खरे आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, असेच महत्त्वाचे प्रश्न हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे.